नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला वांगी लागवड यासाठी माहिती बघायची। तर आपल्याला ह्याच्यामध्ये हवामान, जमीन, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन, त्यानंतर जाती आणि कुणीकडे कोणत्या जातीची जास्त मागणी आहे हे पण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचो। तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर भारतात सर्वात अगोदर वांग्याची लागवड झाली। त्यामध्ये विचार केला तर खानदेशमध्ये वांगे फेमस चाललेले असतात, तिथे काटेरी वांगे चालतात जास्त। सोलापूर, पुणे, मराठवाड्यामध्ये काटेरी वांग्याची जास्त मागणी आहे। वांग्याची पिकाची लागवड सुधारित जातीसाठी रोपवाटिका म्हणजे आपलं नर्सरीमध्ये देखील तुम्हाला वांग्याचं बियाणं, त्यानंतर रोप तयार करून देखील कोकोपीट मध्ये ते तयार केलेलं देखील तुम्हाला 2.5 रुपये 2 रुपये या रोपाची एका मागणी आहे, ते पण खूप चालते। तर आपल्याला आज हवामानामध्ये जर विचार केला वांग्याच्या, तर कोरडे हवामान व थंड हवामान चांगली त्याला मानवते, पण दोन्ही बी ह्याच्यामध्ये ते आले जाते। फक्त पावसाळ्यात थोडस झाड थोडस दबल्यासारखं दिसतंय तुम्हाला। आणि तापमानामध्ये विचार केला 13 ते 21 अंश हे तापमान चांगलं मानवते वांग्यासाठी। ढगाळ वातावरण जमत नाही, तसं तर सगळ्याच पिकांना ढगाळ वातावरण जमत नाही रोगीट असल्यामुळे। तर वातावरणामध्ये कीड रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं जाते ढगाळ वातावरणामध्ये। तर वांग्याची कोण्या महिन्यामध्ये याची लागवड करावं हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायचे। तर खरीप हंगामासाठी वांग्याची रोप हे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तयार करण्यास टाकावे आणि जुलै ऑगस्ट मध्ये ते लावायला तुम्हाला एकदम सोयीस्कर होईल। जून मध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचे, बियाणं टाकायचे आणि जुलै मध्ये म्हणजे एक तर एका महिन्यामध्ये रोप तयार व्हायसाठी होते आपलं 21 दिवसाच्या वरी आल्यानंतर, तेव्हा आपण त्याची लागवड केली जातो। रब्बी मध्ये विचार केला जूनच्या शेवटच्या आठवड्यात रोप तयार झाल्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात देखील तुम्ही लागवड करू शकता। आपल्याला महत्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये तर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रोप तयार करून टाकावे, ते फेब्रुवारी मध्ये लागवड करावी। जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे आता सध्या आपल्याला त्याची बियाण्याचं रूपांतर आपल्याला रोपामध्ये तयार करायचे, नाहीतर आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये नर्सरीतून त्याची ऑर्डर देऊन आपल्याला त्या ठिकाणी रोप मागून घेऊन त्यानंतर आपल्याला लावण करायचे त्या ठिकाणी। वांग्याची जमिनीचा जर विचार केला, जवळपास हलक्या भारी जमिनीमध्ये याची लागवड केली जाते। तर त्या जमिनीचा पीएच जे आहे तो 6 असला तरी त्या ठिकाणी आपल्याला जमते। गाळ पातळीच्या वांग्याला गाळ जर टाकले असेल तर त्याच्यावर देखील चांगल्या प्रकारे ते वांग्याची उत्पन्न आपल्याला भेटेल। वांग्याच्या जातीमध्ये जर विचार केला तर हिरवे काटेरी वांग्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर पंचगंगा आहे, गौरव आहे, अजित 111 आहे, अंकुरचं अजय आहे। हे आपल्याला ह्या ठिकाणी हिरव्या काटेरी मध्ये जर विचार केला तर पंचगंगा कंपनीचं आणि आपण अंकुर कंपनीच घेतोय। ह्यामध्ये अजय नावाचं खूप चाललेलं आहे, त्यानंतर गौरव आणि पंचगंगा कंपनीचं गौरव आणि अजित 111 याची देखील लागवड केली जाते हिरवे काटेरी। हिरवे बिगर काटेऱ्याचं जर आपण बघायला गेलो VNR या कंपनीचं हर्षल आणि अंकुर कंपनीचं विजय हे देखील आहे या ठिकाणी। काटेरीमध्ये आहे आणि बिगर काटेरीमध्ये देखील आपल्याला अंकुर कंपनीचं भेटून जाईल आणि बायोसीडचं राधिका नावानं तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। जांभळे काटेरी वांग्यामध्ये जर विचार केला तर ब्रँडेड कंपनीचं म्हैको ही देखील चांगली कंपनी आहे, कल्पतरू या नावाने येते। ईस्ट वेस्ट या कंपनीचं मेघना आणि सिमोनिसचं मंजरी या नावाने येते। सिमोनिस कंपनी खूप चालते आपल्याला। बाहुबली हे टरबुजाचं ही कंपनी आहे। आणि त्यानंतर
जांभळे बिगर काटेरी वांग्याचं अंकुरमध्ये आहे अभिषेक नावाचे, आणि ईस्ट वेस्ट मध्ये ह्या कंपनीचं ललिता आहे. आणि भरीत वांग्यासाठी स्पेशल म्हणजे खानदेशामध्ये जे चालणारं वांग आहे त्याच्यात कलश कंपनीचं भरीत राजा म्हणून नावाने येतं, आणि अंकुर कंपनीचं विनायक हरिहर ह्या कंपनीचे येते. हे झाले आपण ह्या ठिकाणी एक 5 प्रकारच्या वांग्याचं ह्या ठिकाणी आपण विश्लेषण केलेलं आहे. अंकुर कंपनीचं आहे, त्यानंतर पंचगंगाचं आहे, मैको कंपनीचं आहे, अंकुर कंपनीचं अभिषेकचं देखील चांगलं आहे, ईस्ट वेस्ट कंपनीचं ललिता आहे. हे आपण ह्या ठिकाणी बघितले. आता आपल्याला बघायचे वांग्याची लागवड बियाणे किती लागल. शेतकरी मित्रांनो, आपल्याला वांग्यासाठी जातीसाठी विचार केला तर 40 ते 500 ग्राम हेक्टरी त्या ठिकाणी म्हणजे अर्धा किलो बियाणे आपल्याला लागल. शंकरी जातीसाठी जर विचार केला तर 120 ते 150 ग्राम हेक्टरी त्या ठिकाणी आपल्याला बियाणे लागते. 100 ग्रामच्या एका पॉकेटमध्ये साधारण 1800 ते 2000 बिया येतात. आता तुम्ही विचार करताल की आपण म्हणलो हेक्टरी अर्धा किलो बियाणं म्हणजे खूप कमी होते असं तुम्हाला वाटत असेल, पण 10 ग्रामच्या पॉकेटमध्ये 800 ते 2000 बियाणे अवेलेबल त्या पॉकेटमध्ये असतात. तर अर्धा किलो मध्ये त्याच्यापेक्षा खूप बियाणे असतात. त्यामुळे तुमची अर्धा किलो मध्ये 2.5 एकर वांग लागवड देखील होऊन जाते. वांग्याची रोप तयार कशी करावी, जर आपण घरी नर्सरीमधून जर विकत नाही घेतलो तर कशी तयार करायची यामध्ये देखील आपण ह्या ठिकाणी मुद्दा घेतलेला आहे. तर वांग्याची रोप तयार करण्यासाठी सर्वप्रथम 3 बाय 2 मीटर आकाराची 1 मीटर रुंदीची 15 सेमी उंच आकाराचे गादी वाफे करून घ्यावे. त्यानंतर प्रत्येक वाफ्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत 2 ते 3 प्लॉट भरून टाकायचे. त्यानंतर 200 ग्राम संयुक्त खत व माती मिश्रण करून गादी वाफे भरून घ्यायचे. आता जर तुम्ही घरी जर तयार करत असाल तर आपल्याला 3 बाय 2 मीटर मध्ये आकाराची त्या ठिकाणी आपल्याला 1 मीटरच्या गादी वाफे तयार करायचे. त्यानंतर शेणखत 2 ते 3 ग्राम मध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायचे. त्यानंतर 200 ग्राम संयुक्त खत घ्यायचे आणि त्यानंतर माती त्याच्यात संयुक्त खतामध्ये मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी तयार करून घ्यायची. मर लागत जर असेल म्हणजे आपल्याला जर वाटत असेल तर ट्रायकोडर्मा 200 ते 300 ग्राम त्या ठिकाणी टाकायचे आणि मँकोजेब बुरशीनाशक जे आहे ते 30 ते 40 ग्राम टाकावे त्याच्यात. त्यानंतर 1 ते 2 सेमी कोलीच्या रेषा मारून त्यामध्ये समान अंतराने बिया अंतरायचे. त्या ठिकाणी सुरुवातीला झरीने पाणी झाऱ्याने आपल्याला त्या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचे, कारण हलक्या स्वरूपाचं आपल्याला त्या ठिकाणी पाणी टाकायचे. त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर गादी वाफ्यात 100 ग्राम युरिया खत टाकायचे आणि 15 ते 20 ग्राम फोरेट हे ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे, कारण कीड वगैरे लागू नये म्हणून. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी 10 ते 15 दिवसानंतर फवारणी करायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला 5 ते 6 आठवड्यात रोप तयार त्या ठिकाणी आपल्याला होऊन जाईल. ह्या ठिकाणी आपल्याला युरिया देखील त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आणि बुरशीनाशकचं आपल्याला त्या ठिकाणी फवारून देखील घ्यायचे. त्यामध्ये आपण जर विचार केला तर किडीचं देखील ह्या ठिकाणी आपण पहिल्या सुरुच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर रोपाची लागवडीच्या अंतरासाठी आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे. तुमचं ह्या ठिकाणी रोप तयार झाल्यानंतर जास्त वाढीच्या संकरित वाणासाठी 90 ते 90 सेमी ह्या ठिकाणी आपल्याला ही करायचे, अंतर ठेवायचे. त्यानंतर काळ्या जमिनीसाठी 90 ते 75 सेमी अंतर ठेवायचे आणि जास्त वाढणाऱ्या जातीसाठी 100 ते 90 सेमी अंतर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे. सर्रास आपण कोणती जरी वाण लावलो तर त्या ठिकाणी आपल्याला 90 ते 90 सेमी या अंतरावर आपल्याला त्या ठिकाणी लागवड करून घ्यायची जमिनीमध्ये. त्यानंतर आपल्याला बघायचे खत व्यवस्थापन. त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 टन कुजलेले शेणखत, चांगल्या प्रकारे चांगलं कुजलेलं शेणखत जर असेल तर ते मिश्रण करून आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर आपण
150 ते 50-50 म्हणजे नत्र, फॉस्फरस, पोटॅशियम त्या ठिकाणी आपल्याला ही करून घ्यायचे. 50 किलो ते 150, 50-50 या प्रमाणे मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे बेसल डोस. त्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी युरिया लागणार आहे. त्यानंतर वांग्याच्या पिकासाठी आंतर मशागतीचे कामे कोणती करावी या ठिकाणी आपण या ठिकाणी मुद्दा लिहून काढलेला आहे. त्यामध्ये पहिल्यांदा कुरपणी करून पिकातील तण काढून ठेवायचे. त्यानंतर 30 ते 40 दिवसानंतर मातीची भर घ्यायची त्या जमिनीमध्ये. त्यामध्ये जर विचार केला तर हिवाळी आणि उन्हाळीमध्ये रोप तयार करते वेळेस 2 ते 3 पाणी टाकावे. त्यानंतर तसेच फुलधारणा आणि पाण्याचा देखील ताण पडू द्यायचा नाही. त्यामध्ये वांग्याच्या किडीमध्ये कीड आणि रोग कोणते पडतात त्या ठिकाणी आपल्याला बघायचे. वांग्यामध्ये सर्रासमध्ये मावा, तुडतुडा, फुलकीड, पांढरी माशी आणि कोळीचे प्रमाण त्या ठिकाणी असतं रस शोषक किडीमध्ये. त्यामध्ये पोखरणारी आळी आहे, शेंडा पोखरणारी आळी आहे, याचा देखील प्रादुर्भाव खूप प्रमाणात दिसतो. आपण रोग म्हटल्यानंतर बोकडा आणि पूर्णगच्छ व मोर रोगाला प्रादुर्भाव जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे मावा आणि किडीमध्ये जर विचार केला, मावा जर असेल त्या ठिकाणी तर आपले पाने पिवळे पडून पाने चिकट दिसल्यासारखे तुम्हाला एक प्रकारचे दिसतात आणि काळी पडलेले देखील दिसतात. त्यानंतर फळे व शेंडा पोखरणारी आळी त्यामध्ये शिरून आपला त्या ठिकाणी वांग्याला डंग केलेला त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल आणि दिसून पण येईल. त्यामध्ये आपल्याला जर विचार केला तर आपल्याला कराटे हे देखील मारल्यानंतर आपलं हे होऊन जातं. त्यानंतर डायनासोर या नावाचं देखील तुम्हाला त्या ठिकाणी भारत सर्टिस या कंपनीचं त्याची देखील फवारणी केल्यानंतर व्यवस्थित होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला जर विचार केला तर मर रोगासाठी जर विचार केला तर टायकोडर्मा 1 ते 2 ग्राम त्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे एकरीमध्ये. भुरी रोगाच्या प्रादुर्भावासाठी जर आपण बघितलो तर हेक्साकोनाझोल हे देखील फवारल्यावर आपली निघून जाते. त्यामध्ये आपण विचार केलो तर लाल कोळीचं देखील त्या ठिकाणी कोळीचं प्रमाण जास्त दिसते. जर कोळी जर आली असेल तर तुमचे पानं जे ते पांढरट कलरचे दिसतात आणि खोबड्या होऊन ते वाढ होत नाही. त्यासाठी त्या ठिकाणी देखील आपल्याला त्याची फवारणी घ्यायची. धन्यवाद.